असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष समीरजी पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2026। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। नारपोली टीम कडून दिनेश पाटील आणि जयेंद्र पाटील अशी सलामीची जोडी। तर पहिलं षटक घेऊन धाकटीजोडी टीम कडून सज्ज होईल गोलंदाज रोहित घरत। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। पहिलं षटक रोहित घरत सज्ज होईल। दिनेश पाटील ऑन स्ट्राइक नाउ। फर्स्ट बॉल। ओ व्हेरी फर्स्ट बॉल, लाऊड अपील आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का। नारपोली संघाचा दिग्गज खेळाडू दिनेश पाटील ज्याला खाते उघडू दिलं नाहीये, 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला फर्स्ट विकेट डाऊन। पहिलाच बॉल फेस करत होता, इकडे मात्र अडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली होता, बॅटला चाटून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला। दीपेश आहेत पाठीमागे आणि पहिलाच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट मित्र म्हणेन या मॅचची मिळवली जाते ती धाकटीजोडी टीम कडून। मागच्या मॅच मध्ये सुद्धा नारपोलीला फार मोठा संघर्ष करावा लागला होता। दिनेश पाटील त्याही मॅच मध्ये फारशी चमक दाखवू शकला नव्हता। 2 धाबा केल्या होत्या। जयेंद्र पाटील 0 बाद झाला होता। परंतु शेवटच्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज नितेश पाटीलनं षटकार खेचला। परंतु निकलेशचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यानं सुद्धा एक षटकार लावला होता, त्यामुळे त्याला सुद्धा तेवढंच क्रेडिट द्यावे लागेल, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावांचं चेस करणं सोपं नव्हतं। परंतु एन फॅक्टर नारपोली आणि नारपोलीचे एन फॅक्टर कामास आले होते। चेंज ऑफ पेस होता, बॅकफुटला जाऊन खेचलाय, पुलचा सुंदर फटका पाहायला मिळतोय। बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। खातं उघडले आपल्या स्टाईल मध्ये, थोडासा मी तर धीम्या गतीने करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरून चांगला पुल शॉट दाखवला तो निकलेशनं। षटकारानं खातं उघडलंय। 6 धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा होईल नारपोलीसाठी। साई समर्थ यंगस्टार नारपोली। रोहित घरतवर षटकार आलाय। नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नो, पुला लाईन क्लीन बोल्ड। षटकारानंतर मात्र काय प्रत्युत्तर दिलं इकडे मग रोहित घरतनं। सेकंड विकेट डाऊन फॉर नारपोली। हा दुसरा धक्का लागलाय। निकलेशला सुद्धा आता मैदान सोडावं लागेल आणि 3 बॉलमध्ये या 2 सफलता अर्जित केल्यात त्या रोहित घरतनं। सुरुवातीलाच 2 महत्वाचे चेहरे गमावलेत नारपोली संघानं। 6 या धावसंख्येवर षटकार आला होता। कुठेतरी स्ट्राईक, रोटेशन, संयम या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये, आणि आजकाल नवोदित खेळाडूंकडे संयम फार अभावानेच पाहायला मिळतो। पेशन्स नाही आहेत आजकाल खेळाडूंमध्ये। पेशन्स काय असतात संजू सॅमसननं सगळ्या जगाला दाखवून दिलं। त्यामुळे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संयम असलाच पाहिजे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम म्हस्कर। ओ यावेळेस मात्र जंटल टच दिलाय आणि दिशा दिली होती थर्डमॅनला। प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू आहे। 3 फिल्डर्स तिकडे आणि रन्स जरूर मिळतील, परंतु काय एफर्ट्स मात्र दाखवलेत थर्डमॅन बाउंड्री लाईनला धाकटीजोडी टीम कडून। या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल। सुरुवातीला असं वाटलं होतं थर्डमॅन मोकळं आहे, आणि ज्या पद्धतीनं अगदी लेट कट केला होता, शेवटला जंटल टच दिला होता, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करून फक्त दिशा दिली होती, परंतु चौकार जाऊ शकला नाहीये कारण एफर्ट्स मात्र फिल्डरचे फार चांगले होते।
चेंज ऑफ पेस, यावेळेस मात्र थोडीशी गती काढून घेतली होती. हे याच्याकडे आहे आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक आयकॉन स्पर्धा खेळताना रोहित गर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. तालुकानिहाय स्पर्धा उचला तुम्ही, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. व्यावसायिक खेळाडू आहे सध्याच्या घडीला, अनेक जिल्ह्याबाहेर जाणं येणं सातत्यानं आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. पुढे आला होता, सोपं नाहीये. इकडे मात्र रोहित घरतला फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करणं. डॉट बॉल जयेंद्र पाटीलसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर नारपोली 2 गडी बाद 8. सोपा नाहीये स्ट्रोक. अशा पद्धतीनं फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करणं. एकतर ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना बॉल बाहेर निघतात रोहित गरजचे आणि त्याच्यावर थोडंसं धाडस जरूर दाखवलं होतं. जयेंद्र पाटील आणि प्रीतम मस्कर ही जोडी आहे नारपोली टीमकडून. मागचा सामना लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा चांगल्या होतात, बनतात या मैदानावर. पहिलाही सामना आजच्या रात्रीमधील आपण पाहिलं तर 48 धावा डिफेंड झाल्या होत्या आणि मागचाही सामना 37 शेवटच्या बॉलपर्यंत. 5 ओव्हरचा सामना 37 साठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. म्हणजेच काय गोलंदाजांसाठी सारं काही दिलं या खेळपट्टीनं. सहाय्य करते. अचूक टप्प्यावर तुम्ही बॉलिंग कराल तर नक्कीच खेळपट्टीनं मघासपासून आपण बघितलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर गोलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी आहे. परंतु त्याच वेळेला फलंदाजांसाठी सुद्धा तेवढंच नंदनवन म्हणावं लागेल आणि म्हणूनच काय अगदी दोनही डिपार्टमेंटला समसमान संधी या खेळपट्टीनं दिलं अध्यक्ष चषकामध्ये. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. गोलंदाज अंकेश पाटील. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय ऑन साईडला, वाडिश लॉंग ऑनला. रोहित वेगानं पुढे आलाय, तोपर्यंत मात्र 2 धाबा. हो, डाईव्ह लगावत बॉल थांबवलाय परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. इकडे 3 धाबा पळून पूर्ण केल्यात आणि या 3 धाब्यानं नारपोली संघाची धावसंख्या 11वर. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु इकडे मात्र थ्रो गॅदर करताना थोडंसं प्रॉब्लेम झाला. त्यानंतर ओव्हर थ्रोज होता असं म्हणूया आपण. संधी मिळाली आणि सध्याच्या घडीला नारपोली संघाला धावांची गरज आहे कारण 2 प्रमुख फलंदाज बाद झाले. दिनेश पाटील खास करून सगळ्यात मोठं नाव या टीमचं आणि अगदी पहिलाच बॉलवर 0वर बोपळाही फुटू दिला नाही त्याला या मॅचमध्ये. अंकेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना फाईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडून. चेंडू पुढे चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल थांबवेल तोपर्यंत मात्र 1 रन. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धाबा धावफलकावर. आजच्या रात्रीमधील पहिला सामना आपण पाहिला कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर या संघानं जिंकला होता. त्यानंतर ग्रुप बी मधील पहिला सामना नारपोलीनं जिंकला. त्यानंतर धाकटी जुई आणि त्याच 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधली पहिली लढत आहे. असं लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनला. रोहित आहेत पाठीमागे. सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 13 या आकड्यावर. दबाव जरूर आहे. मागच्याही मॅचमध्ये साजेशी बॅटिंग झाली नाही नारपोली संघ परंतु समोर यावेळेस मोठा संघ आहे धाकटी जुई संघ आणि त्या संघाला पराभूत करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला स्कोरबोर्डवर धावा चांगल्या लाभाव्या लागतील. थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतील बॅटर्सना. अंकेचा बॉल एज लागले. बॉल शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल. इकडे थोडी गती असती ना या बॉलमध्ये तर नक्कीच इथून बॉल निसटला असता तर थर्डमॅनला बाउंड्री होतीच परंतु सिंगलच. अचूक टप्प्यावर बॉलिंग करतोय. खास करून आउटसाईड टॉप स्टंप थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न अंकेश पाटील करतोय आणि प्रयत्नाने यश आले. पाठीमागचे 3 बॉल पाहिले आपण तर 3 सिंगल्स दिल्यात गोलंदाजांना. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॅन्टास्टिक स्ट्रोक फ्रॉम जयेंद्र पाटील. षटकार. गरज होती एक मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र आलाय. त्या फटक्याची बखासपासून प्रतीक्षा करत होते नारपोलीकर. समोर व्ही शेप मध्ये अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलेला हा षटकार. टीमची टोटल या 6 धावेनं जाईल ती 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. अंकेश पाटील आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात आपल्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल असेल या षटकामधील. गोलंदाज अंकेश पुन्हा एकदा.
चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला रोहितचा हा थ्रो जाईपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता 2 धावा पूर्ण करण्यासाठी. सुंदर निगमनीत विकेट. या 2 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस नेल्सन फिगर स्कोर कार्डवर 22-2. 22 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. अकराची सरासरी आहे. 2 ओव्हर्स 22-2. सुगा 2चा बोलबाला. यस, पाण्याची मागणी करण्यात आली. चला पाणी घेऊन जा. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. यानंतर तुम्हाला प्रणय 11 सहारा शिवकर, गावदेवी आंबिवली, स्वरांश 11 अजिवली, वागेश्वर 11 हरिग्राम हे संघ खेळताना दिसतील सेकंड लॉट्समध्ये. दोन ओव्हर 22 झाल्यात. आणखीन 2 ओव्हरमध्ये 22 जर होऊ शकल्या तर 11च्या सरासरीनं 44 एक सफिशियंट टोटल ठरू शकेल. कडे या मैदानावर सोपं नाही आहे दाबांचा चेस. आणि हाच विचार केला तर फलंदाजांना मात्र नक्कीच यश मिळू शकेल. चेंज ऑफ पेस आडबा पॅट ऑन साईडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. प्रीतम मस्करच्या बॅटमधून षटकार. भव्य स्वागत केलं इकडे मात्र गोलंदाज सूरज घरच स्लॉट मध्ये होता आणि त्याचमुळे एक मोठा फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 याकडे आपण 28. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलमध्ये 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये चाच पडताना दिसला सगळा नारपोली संघ, परंतु त्यानंतर आता मात्र गाडी रुळावर आले. शॉर्ट बॉल आहे. स्क्वायर कटचा प्रतिम फटका. बॉल जाईल सीमारेषाच्या पलीकडे. 4 धाबांकरता चौकार. सूरज घरातभर आता मात्र आक्रमण चढवले. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा येत असताना हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा कॉल कशासाठी हा प्रश्न जरूर विचारला जाईल. परंतु चांगलं खेळत होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. 33 वर हा 3रा धक्का टीम नारपोलीला. तेहतीस वर 3. पुन्हा एकदा नेल्सन फिगर स्कोर कार्डवर. कल्पेश मस्कर दाखल झाला. विस्फोटक चेहरा या टीमचा हार्ड हिटर बॅटर. लेगला चांगला थ्रो राकेशचा पाहायला मिळाला. हातामधून स्लेप्ट झाला होता बॉल. डेड बॉलचा इशारा येतो पंचांचा. यावेळचा हा फटका स्वीप कव्हरला. इकडे मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. पहिलाच बॉल फेस करत असताना परतावं लागलं. आणखीन एक मोठा हादरा टीम नारपोलीला. कल्पेश बास झालाय. मोठा मासा मित्र म्हणून गळायला लागलाय. तर विनंती असेल इथून मात्र प्रणय 11 सहारा शिवकर संघाचा संघनायक आणि आई गावदेवी आंबिवली संघ अर्थात या संघाचे पुरस्कर्ते विष्णू शेठ शेलके साहेब अकोर्ली यांच्या माध्यमातून हा संघ पॅक करण्यात आलाय. या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांनी त्वरित टॉससाठी संपर्क साधा. मोठी विकेट मिळाली इकडे मात्र ताकटीजुई टीमला. कडे एक तर सूरज घरतवर पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा पडल्या होत्या, परंतु तदनंतर 2 बॉलमध्ये 2 फलंदाज बाद झालेत.
कुठेतरी त्या धावगतीला ब्रेक लावण्याचं कार्य मात्र सध्याच्या घडीला सूरज करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर नितेश पाटील पाठीमागच्या मॅचमध्ये 8व्या क्रमांकावर आला होता, परंतु लास्ट बॉलला 5 धावांची गरज असताना या पठ्ठ्यानं षटकार ठोकला होता, त्यामुळे 2 क्रमांक वर आलाय. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल थोडा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते पाठीमागे. रोहित बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडंसं उशिरानं इकडे लावण्यात आलं, अन्यथा यष्टीची सुद्धा संभावना होती. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू कमबॅक केल्या सूरज करतनं. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल दिले. हा चेंडू सुद्धा प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. इकडे पात्र पाहावं लागेल, अपील पाहायला मिळते, थोडीशी अपील, परंतु पंचांना अजिबात इंटरेस्ट नाही आहे अपीलमध्ये. पंच आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 4 गडी बाद 33 धावा. चौथं षटक बाकी असेल. 11ची सरासरी बरोबर राखले. 2 ओव्हरमध्ये 22 होत्या, 3 ओव्हरमध्ये 33 झाल्यात. चौथ्या षटकामध्ये पाहूया, परंतु सुरुवातीला पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. कुठेतरी आता नारपोलीकरांना हे वाटत असेल की 4 बॉलमध्ये फक्त 1च आले. हे थोडंसं टेन्शनमध्ये असतील जरूर, कारण जिथे धावगती वाढवण्याची चांगली संधी निर्माण करून दिली होती, ज्या पद्धतीनं 2 मोठे फटके आले होते प्रीतमच्या बॅटमधून, परंतु तदनंतर मात्र पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव येताना दिसली. तिकडेच कमबॅक केले धाकटी जुई संघानं मी तर म्हणेन. चौथं आणि अंतिम षटक असेल आणि ते करण्यासाठी गोलंदाज दीपेश घरत. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न टो एंडला लागलाय. ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. हा थ्रो स्ट्रायकर एंडला, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. क्लास रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 35 या आकड्यावर 35. आता शेवटचं षटक म्हटलं की थोडी रिस्क घ्यावी लागेल, थोडा धोकादायक तुम्हाला खेळावंच लागणार आहे, कारण शेवटच्या 5 चान्सेस बाकी आहेत. ही धावसंख्या ॲटलिस्ट 45च्या आसपास जर नेली तर नक्कीच या मॅचमध्ये चांगली टक्कर देता येईल नारपोली टीमला सुद्धा. शॉर्ट बॉल आहे, पूल मारलाय स्क्वार लेगला, नो चान्स फॉर फील्ड. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. अर्ध्या पिचवर टाकला होता हा चेंडू दीपेशनं. हाफ ट्रॅकर होता, हुक मारला इकडे. एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना सलामीला आलेला फलंदाज जयेंद्र पाटील, त्याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार आहे. 20 धावांवर तो खेळतोय सध्याच्या घडीला, महत्वाचं योगदान दिलंय. ओ चांगला ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत पाठीमागे. पहिली रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो चांगला झालाय पाहावं लागेल, परंतु पोहोचलेत. रनिंग बिटवीन विकेट स्मार्ट होती, थोडी रिस्क घ्यावीच लागणार आहे आणि इकडे मात्र त्याच रिस्कमुळे 2 धावा पूर्ण झाल्यात. दीपेश घरत पहिल्या 3 बॉलमध्ये 10 दिल्यात. 43 धावा धाव फलकावर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळेल तुम्हाला. साई सबर्थ यंगस्टार नारपोली हा संघ. एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक मयूरजी पाटील यांचा संघ. ओ लोवा फुल टॉस, बॉल पिक केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. पुढे येऊन शरीर झोकून दिलं होतं रोहितनं, परंतु 2 धावा मिळतील. पण त्याला माहिती होतं जर टप्पा पडला असता तर कदाचित बाउंड्री 100% गेलीच असती, त्यामुळे पुढे आला धावत आणि नक्कीच आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. या 2 धाब्याने टीमची टोटल 45 या आकड्यावर 45. परंतु नक्कीच डाव सावरलाय तो नारपोली टीमला, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट गेले होते. दिनेश पाटील बाद झाला होता, निखलेश बाद झाला होता आय थिंक. ऑन साइडला हा क्षेत्ररक्षकाच्या, ओ माय गॉड, पाणी घेऊन जा पटकन. अंपायर्स लक्ष द्या, अंपायर्स. खेळाडू महत्वाचे आपल्याला, मॅच महत्वाची नाहीये.
थोडी जरी इंजरी सिरियस असेल अंपायर्स लगेच आपण डॉक्टरकडे नेऊयात, कारण इथे जास्त वेळ नको. चला थोडी जागा द्या त्याच्या बाजूला, एकदमच त्याच्या बाजूला घोळका करू नका, कारण मैदानामध्ये उतरल्यानंतर थोड्याशा इजा होतात आपल्याला, परंतु हा झेल घेत असताना सरळ चेहऱ्यावर जाऊन चेंडू धडकला होता आणि त्याचमुळे थोडीशी चिंता नक्कीच सगळ्यांनाच आहे. चला 47 रन्स, तिसऱ्या रनला रनआउट झालेत फलंदाज, त्यामुळे 2 धावा मिळतील. धावसंख्या 47 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग हा शेवटचा बॉल आहे. नितेश पाटील मागच्या सामन्याचा हिरो, 12 धावांचा मानकरी, आणि 1 बॉल 5 धावांची गरज असताना षटकार ठोकत नारपोली संघाला मात्र दुसरा सामना खेळण्याची संधी दिली होती या खेळाडूंना. तर आदरणीय व्यक्तिमत्व सुरेशजी पाटील साहेब हरिग्राम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. समीर दादा पाटील यांच्या वतीने देखील आपणास विनंती येते की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. चला फायनल टोटल 48 रन्स. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना साई समर्थ यंगस्टर नारपोली टीमनं 48 जमवल्यात. 49 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं आहे. नॉट बॅड, एक चांगलं लक्ष आणि त्यासोबत चांगली मॅच पाहायला मिळेल, चांगली टक्कर देईल नारपोली टीम या मॅचमध्ये. दिनेश पाटीलचं षटक फार महत्त्वाचं आहे, कारण दोनही मॅचमध्ये दिनेश पाटीलच्या बॅटमधून फारशा धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये 2, दुसऱ्या मॅचमध्ये 0, आणि त्याचमुळे दिनेश पाटीलच्या षटकावर बरंच काही निर्भर असेल. परंतु समोर ताकदीची टीम, स्ट्रॉंग टीम आहे सध्याच्या घडीला, अनेक स्पर्धा जिंकताना दिसते. 49 धावांचं लक्ष. आज दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. यानंतर तुम्हाला सहारा शिवकर आणि काही गावदेवी आंबिवली या 2 टीम्समध्ये सामना पाहायला मिळेल. चला आंबिवली टीमचे कॅप्टन या आता शिवकर संघाचे कॅप्टन आलेत. तर 49 रन्स टू विन, 49 धावा करायच्या आहेत. चला टॉस केला जाईल टॉस बॉक्सकडे. चला टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला प्रणय 11 सहारा शिवकर आणि गावदेवी आंबिवली या 2 टीम्समध्ये नाणेफेक संपन्न होत असताना चला टॉस आंबिवलीनं जिंकलाय. तर जाऊया 49 धाबा करायच्यात. एक चांगला सामना पाहायला मिळेल आणि काय घडणार या दुसऱ्या
फेरीमध्ये खरं तर सेकंड इनिंगमध्ये ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला दीपक जी फडके यांचा. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. सचिन फडके वीगर, स्वप्नील पाटील वीगर हे देखील सामन्याचा आनंद घेत असताना त्यानंतर राजेश मस्कर कोपरोली, रोशन उल्वेकर मोरबे आणि प्रशांत मस्कर कोपरोली हे देखील या सामन्याचा आनंद घेत असताना पुढील मॅच तुमच्यासमोर पाहायला मिळेल. हे एक प्रेक्षणीय लढत मैदानामध्ये प्रणय 11 सहारा शिवकर संघ एकीकडे प्रणय मात्रे, उत्तम पाटील, संदीप पाटील, त्यानंतर मयूर घरित यांचा संघ असणार आहे. तर दुसरीकडे आई गावदेवी आंबिवली टीम वासुदेव शेळके याने पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय मैदानामध्ये. त्यांच्यामध्ये एक चांगलं बॅटल, एकीकडे नितीन पाटील असतील, करण घनसोलकर हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु चला सलामीची जोडी मैदानामध्ये 4 ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये थोडीशी गोलंदाजी खराब राहिली आहे दाखटेजुई टीमची आणि इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी राहील संघातील ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. खूप चांगला खेळ ज्या खेळाडूचा सातत्याने आपण पाहिलं. आई गावदेवी वासुदेव शेळके आंबिवली संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. या संघाचे पुरस्कर्ते वासुदेव शेठ शेळके अकुर्ली यांचं देखील आपण करतो अधिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आंबिवली संघ नक्कीच जर आपण पाहिला ज्या वेळी ज्या पॅकरनं वासुदेव शेठ शेळक्याने पॅक केला आहे त्यावेळी या संघाला नेहमीच यश लाभले गेले. परंतु पंकज पाटील, प्रेम पाटील या ठिकाणी आपण जर पाहिलं मागील मॅचमध्ये अगदी कमी धावसंख्येवरती मोरबे टीमला रोखलं होतं दाखटेजुई टीमनं. परंतु इथे मात्र दुसरी लढत आपण पाहिली तिरंगा धुंद्रे संघा अगेन्स्ट, कारण शेवटचा एक चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज षटकार लगावला होता कल्पेशनं. आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं हे 2 संघामधील एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. दिनेश पाटील पहिली षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे, रोहित जी घरत आणि रोहित एस घरत आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगला खेळाडू दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एकूण धावफलकाचा विचार केला 48 धावा जमवल्यात, 49 धावसंख्येचा पाठलाग करायचे, 12.25च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना. इथे मात्र काव्या 11 MMV दाखटेजुई टीमला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी असणार याकडे लक्ष असू द्या. 11:14 अवधी झाले, टाईम अलर्ट असणार आहे याकडे लक्ष असू द्या, कारण प्रत्येक संघाला या ठिकाणी वेळेवरती षटकं फेकावे लागतील. पहिला चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय अव्वांतर आणि अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. पंचांचा इशारा की हा चेंडू अव्वांतर फेकला गेलाय. पहिल्या चेंडूमध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळते, पण एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळाली. 49 धावांचा पल्ला गाठत असताना P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी करावी लागेल रोहित घरतला. आपटी बार चेंडू शॉर्ट हँड पुल करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी जर चेंडू पाहिला वेगाने फेकी पाहायला मिळाली. त्यानंतर चेंडू जातोय डॉट, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. आपटी बार चेंडू आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू अव्वांतर, त्यानंतर आलेला हा डॉट चेंडू 49 धावांचा पल्ला गाठत असताना मैदानामध्ये संघ पाहतो काव्या 11 दाखटेजुई संघ धावांचा पल्ला गाठत असताना कशा रीतीने फलंदाजी P1च्या षटकामध्ये राहील. दिनेश पाटीलचं षटक फेकत असताना पहिला चेंडू अव्वांतर, त्यानंतर फुल्लर लेनचा चेंडू फेकला गेलाय. लोअर फुलटच चेंडू, दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. स्लोवर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि इथे जर मात्र आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च केले गेले, पण येणारे हे 2 चेंडू निर्णायक फेकले गेले दिनेश पाटीलला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारे. वेगवान चेंडू, वेगवान फटका, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर सुंदर क्षेत्ररक्षण, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेने संघ धावून पोहोचला 3 या आकड्यावरती.
49 धावसंख्येचा पल्ला गाठायचा 3 धावा धावफल करते आपण पाहत आहे एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय या ठिकाणी पनवेल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दर्शन शेठ ठाकूर साहेब उपसरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्य चांगले योगदान त्यांच्या स्पर्धेसाठी आणखी एक उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लचक षटकार 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती जी सरासरी राखायचे त्या दिशेने वाटचाल करीत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी 2 व्हीलर मालिकेचे पुरस्कर्ते आमचे अनिल शेठ पाटील साई बोरवेलचे सर्वे सर्वा त्यानंतर नेरे ते शिर्डी पदयात्रा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय त्यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेत राहिले आणि या आदरणीय व्यक्तिमत्व श्री प्रकाश गाडगे साहेब सरपंच नेरे यांच्या वतीने देखील इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आली आहे त्यानंतर सौभाग्यवती मनीषाताई सकाराम गायकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने देखील 2 व्हीलर बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आली आहे हा चेंडू जर आपण पाहिला अगदी ऑफस्टिकच्या जवळून जातोय आशेभूत नजरेने रोहित घरत पाहत बसलाय आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला उंची मिळाली चेंडूला परंतु 5 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात अद्याप 40 धावसंख्येची गरज असणारे सरासरीचा विचार केला जी सरासरी राखायचे 12ची त्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 9 धावा धावफलकावरती जे 4 चेंडू डॉट खेळला गेला रोहित घरत एकूण ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला एक डबल आणि एक अभ्यंतरशा 2 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आल्यात आणि उर्वरित 4 चेंडू डॉट फेकी पाहायला मिळाली चला प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला टीम मीटिंगची अनुमती नाहीये नारपोली संघ पंच देखील ऑन करतात सत्यवान काकडे सर सकाळी 6:30 वाजता त्यांना देखील पुन्हा एकदा आपल्या ड्युटीवरती रवाना व्हायचे त्यामुळे ते देखील तेच सांगतात की थोडं स्पीडली खेळा सुनीलजी तांडेल असतील वेलवली आणि व्हायब्रेशन पंच सांडी पालकर केवाले यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या फेकणारी सज्ज असणारे गोलंदाज P1च्या षटकामध्ये धावा खर्च केले गेले 9 आणि इथे मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि 40 धावसंख्येची गरज 13.33 सरासरी प्रेम पाटील या मैदानामध्ये महाग नाहीये परंतु त्या धावा जमवत असताना तेवढीच चांगली दमदार गोलंदाजी नारपोली टीमची देखील राहिली आहे परंतु तेवढा चांगला खेळ सातत्याने करावा लागेल रोहित जी घरत आणि रोहित यस घरत या 2 फलंदाजांना स्ट्राईकवरती प्रथम खेळण्यासाठी सज्ज असणारे रोहित यस घरत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल मस्कर निखिल मस्कर गोलंदाजी मार्कवरती पहिले चेंडू फेकणारी सज्ज असेल षटक फेकत असताना स्विच हिटचा पहिला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्यात फील्डच्या माध्यमातून सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती अगदी स्वतःवरती नाराज पाहायला मिळाला रोहित यस करत कारण इथे मात्र प्रयत्न सुरेख केला होता पण त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय 10 धावा धावफलकावरती 17 चेंडू अद्याप 39 धावसंख्येची गरज हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहताय निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये रोहित गरजसाठी चेंडू फेकणारी सज्ज असणारे स्लोवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि या इथे मात्र चेंडू जाईल आणखी एक डाट प्रथम फलंदाजी करीत असताना ज्या 48 धावा जमवल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना हे षटक फेकत असताना अगदीच लोअर फुलटा चेंडूची फेकी आपण पाहिली निखिल मस्कर याची हे षटक फेकत असताना सुंदर सुरुवात राहिली आहे फुल्लर लेनचा चेंडू पंचांचा इशारा बिमर नो चेंडू एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न होईल का आणि दुसरीसाठी वेगाने देखील आल्यात सुरेख रनिंग विकेट मैदानामध्ये पाहिली आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला टोटल 2+1 अशा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट 2+1 या 2 धावा असतील 3 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 3 धावाने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती येणारा चेंडू फ्री हिट असेल एक चांगली सुवर्ण संधी असणारे रोहित घरत या फलंदाजाला आणि इथे मात्र रोहितसाठी देखील शुभेच्छा आल्यात आकाश घरत यांच्या वतीनं अगदी लाईव्ह मॅचचा आनंद घेत असताना एक चांगली कामगिरी आपण सातत्याने या टीमची पाहिली धावफलकाचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला एकूण धावफलकावरती 13 या आकड्यावरती 49 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारे चला टाइम अलर्ट असणारे याकडे लक्ष असू द्या
संदीप पालकर आमचे तिसरे पंच मैदानामध्ये. गोलंदाज निखिल फ्रीडचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध फेकून दिलाय. काउ कॉर्नरच्या डोक्यावरून दमदार हिट षटकार. सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. नक्कीच पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषक ठेवला समीर दादा पाटलानं. कारण पाटील हा नाव नाही तर पाटील हा ब्रँड आहे. आणि नक्कीच नेरे गावामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळी समीर दादा पाटील यांचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती अद्याप 30 धावसंख्येची गरज असेल. 15 चेंडूची 30 समीकरण इथे मात्र पाहायला मिळतंय. अगदी दमदार कामगिरी राहिली रोहित घरतची. 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येचं योगदान, ज्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 डबल ही धावसंख्या पाहिली. आणि चेंडू डॉट देखील खेळलाय 5 ही फलंदाजी आपण पाहताय. 9 चेंडू 16चं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना गोलंदाजी मार्कमध्ये निखिल मस्करचं षटक. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक चांगली कामगिरी करतो रोहित गर्द आपल्या टीमसाठी. आणखीन एक फुलरलेचा चेंडू फेकला डीप लॉंग. आपला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण येणार. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21-21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकामध्ये षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूमध्ये एखादा षटकाराची अपेक्षा असेल, परंतु इथे मात्र 2 चेंडू डॉट फेकण्याचा प्रयत्न केला जाईल नारपोली टीमकडून. कारण दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लो ओव्हर चेंडू फेकला गेलाय. हवाई चुंबन घेईल का, परंतु लांबी जास्त आणि उंची कमी मिळाली आणि एकंदरीत पहिली फलंदाज बाद होईल रोहित जी घरत आणि संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. मध्ये पाहायला मिळेल आणि एकंदरीत जर चला युवा कॅससाठी एक जबरदस्त पारितोषिक आहे सगळ्याच आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांसाठी. 333 रुपयांचं कॅश प्राईज असेल आयुवा कॅससाठी. सीमारेषेच्या बाहेर झेल टिप्पा आणि ऑब्व्हियसली आमचे स्पर्धेचे दमदार प्रणेते अध्यक्ष समीर शेठ पाटील यांच्या वतीनं. त्याचमुळे अर्धशतकासाठी 3333 रुपयांचं प्राईज दिलं जाईल. हे सुद्धा फार मोठं पारितोषिक आहे. आणि बॅनर हिट बॅनर हिटसाठी 500 आणि ते पर्टिक्युलर बॅनर्स आहेत. परंतु इकडे मात्र एक चांगला स्ट्रोक इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉलला भिरकावून दिलाय. सर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा मिळतील आणि या षटकारांना मात्र धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ पाहायला मिळेल. तर जे बॅनर्स आहेत समीर शेठ त्यांच्या मुलाचे सुद्धा बॅनर आहेत. प्रकाशजी घाडगे, अनिलजी पाटील यांचा एक ते आदरणीय व्यक्तिमत्व सकाराम गायकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणखीन एक प्रकाशजी भगत यांचा सुद्धा बॅनर आहे आणि त्या बॅनरला सुद्धा जर चेंडू हिट झाला तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. याची सगळ्यांनी नोंद घ्या खेळाडूंनी. 27 धावा धावफलकावरती लागला. 49 धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी अद्याप 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 11चे सरासरी. प्रेम पाटील असं वाटलं होतं की हे षटक महागडे राहिलंय. तब्बल 18 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एक महागडी गोलंदाजी या ठिकाणी आपण जर पाहिली आणि काय फलंदाजी पाहिली. सूरज घरत अगदी 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. अगदी धाकटीजुई घाव म्हटला की नक्कीच सर्व आमचे मित्र या सामन्यामध्ये खेळत असताना, परंतु सूरजची दमदार कामगिरी राहिली आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलं. तिसरे फेकणारी गोलंदाज नितेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती 12 चेंडू 22 समीकरण मैदानामध्ये. मयूर घरतला देखील
तुम्ही पाहू शकाल. धाकटी जुई गावातील एक चांगला क्रिकेट मयूर पाटील याला देखील आपण पाहू शकाल. आणखी एक येतोय परंतु शतरक्षक येण्यात आहे. अप्रतिम झेल, फलंदाज होईल बाद. रोहित आदरणीय व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य सुधाकर चोरगे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. कारण अध्यक्ष चषक ही आपण स्पर्धा पाहता एक चांगले आयोजन. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट, 11 चेंडू 22 धावसंख्येची अद्याप गरज असणारे आणि या संघातील मिडल ऑर्डरमध्ये सर्वात आक्रमक फलंदाज दीपेश खरत मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू, लांब लचक षटकार मारणं ही ज्याची ओळख राहिली आहे. पण तो 2 विकेट गेल्या, 27 धावा धावफलकावरती, 11 चेंडू 22चं समीकरण प्रेम पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र संपूर्ण आयोजनाची जिम्मेदारी जर आपण पाहिली, संपूर्ण जितू 11 जहानमा नेरे संघाचे सर्व खेळाडूंच्या खांद्यावरती आपण पाहिली आणि इथे मात्र समीरदादा पाटील यांच्या अगदी खांद्याला खांद्यालावरती आयोजन यशस्वीरित्या पेडण्याचं काम ही संपूर्ण टीम करते आणि त्यानंतर नेरे गावातील सर्व ग्रामस्थांचं खूप चांगलं योगदान, ज्यामध्ये आपण अनिल शेठ पाटील यांना पाहू शकाल. त्यानंतर विद्यमान सरपंच आपण पाहिलं प्रकाशजी घाडगे सर असतील, त्यानंतर मनीषाताई सकाराम गायकर असतील, विद्यमान सदस्य, या सर्वांच्या वतीनं एक बाईक स्पॉन्सर करण्यात आली. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. गोलंदाज मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज असणारे नितेश, हा चेंडू खोदून काढलाय. डीप लॉंगॉनला डीप मिड विकेटला चेंडू जातोय. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 10 आणि 21 धावसंख्येची गरज. मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं 16 धावा 15 धावा चेस होताना पाहिल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. या षटकातील 4 चेंडू खूप निर्णायक असतील. सूरजच्या खरत खेळण्यासाठी सज्ज असतील. पहिल्या चेंडूमध्ये षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय तो फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय सरळ हातानं. डीप लॉंग ऑफचा चेंडू येतोय. शतरक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 29 धावा धावफलकावर. 9-20 समीकरण मैदानामध्ये. अगदी मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी न्यू जर्सी लुकमध्ये आपण आंबिवली टीमला खेळताना पाहणार आहात आणि त्यांच्या अगेन्स्ट देखील तेवढीच चांगली बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. प्रणय 11 सहारा शिवकर संघ फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. शतरक्षक येतोय. चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 31 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणार चेंडू असतील 8 आणि 18चं समीकरण. 8-18चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहिलात. एक चांगली खेळपट्टी आपण पाहिलीत आणि तेवढं चांगल्या दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं मैदान आणि त्याहून सुंदर आयोजन. अगदी 10 ते 12 दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धे आयोजन करण्यामध्ये समीरदादा पाटील यांना यश आलं आणि त्यानंतर आज स्पर्धा फक्त नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती उंचावर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतरक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. येणार चेंडू असतील 7 आणि 17चं समीकरण. असं वाटलं होतं की 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. सामना धाकटी जुई संघाच्या बाजूने जाईल, परंतु एक मोठा फटका आला. त्यानंतर या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. या षटकामध्ये 1 विकेट, 3 सिंगल, 1 डबल ही धावसंख्या आपण पाहिली. उंचावर मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यष्टीरक्षक जातोय. वेगानं प्रयत्न सुरेख राहिलं. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मागील सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा नारपोली संघाने जमावल्या होत्या. आता यावेळी 6 चेंडूमध्ये 15 धावा प्रेम पाटील डिफेन्स करायचे आहेत. हे बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, परंतु स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असणारे दीपेश खरत
अगदी एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली 1 ते 2 वर्षापूर्वी या खेळाडूला जर आपण पाहिलं तर अगदी सलामीला फलंदाजी करायचा, परंतु इथे मात्र आज रोहित घरतची फलंदाजी पाहिली तर सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी योगदान देखील राहिलं 18 रनचं, परंतु रोहित यस घरत काही करू शकला नाही. एक धावसंख्य योगदान देऊन माघारी परतला. त्यानंतर सूरजच्या बॅटमध्ये 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान, दीपेशच्या बॅटमध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आपण पाहत आहे. येणार 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 6-15चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निर्भय मडवी हे षटक फेकत असताना 6-15चं समीकरण आहे. चला स्पीडअप करा नारपोली संघ. 6-15चं समीकरण. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू जातोय जातोय सीमा पार षटकार. यांच्यामध्ये देखील दक्षिण टीमला शुभेच्छा आल्यात. इथे मात्र जर फलंदाजी जर पाहिली तर दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 5-9 धावसंख्येची गरज. सामन्यामध्ये कमबॅक करतोय दाखलीजुई संघाचा दीपेश घरत. पण येणारे चेंडू कशा प्रकारे फेकले जाईल निर्भयी मडवीच्या माध्यमातून हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न होईल का, पण दुसरीसाठी प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. येणार चेंडू असतील 4 आणि 8 धावसंख्येची गरज. 4-8चं समीकरण मैदानामध्ये सूरज घरत खेळण्यासाठी सज्ज असणारे. अगदी सामना रफ अँड टफ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये 15 धावा जमावल्या होत्या नारपोली टीमनं. या सामन्यामध्ये 15 धावा डिफेन्स करायच्या नारपोली टीमला. समोर देखील दाखल संघ मैदानामध्ये खेळतोय. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज. अगदी रोमहर्षक सामना. प्रेक्षकांना जो आवडतोय तो क्रिकेटचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विजयलक्ष्मी मैदान नेरे. अगदी क्रिकेटची रणसंग्राम या मैदानामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. आणि समीरदा पाटील यांच्या वतीनं अध्यक्ष चषक आपण पाहताय. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज. स्लोवर चेंडूची फेकी. अगदी हलुवार गतीने चेंडूची फेकी पाहायला मिळाली. अगदी लाईनपर्यंत पोहोचला नाही. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि चेंडू जाईल डॉट. अगदी बॅक ऑफ द हँड चेंडू फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिली निर्भय मडवीची. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. सामना आता बॅलन्स आहे. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिला होता सामना टाय झाला होता. रेडगर संघ एका धावेने सामना परास्त झाला होता. म्हणजे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आणि इथे मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज निर्भय. खोलवर टप्प्याचा चेंडूची फेकी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का, पण सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 2-7चं समीकरण मैदानामध्ये. मागील बॉल जर आपण पाहिला अगदी वेट ऑन ऑचची भूमिका घेणं गरजेचं होतं या ठिकाणी. तर सूरज घरतला पण दीपेश घरतवरती सर्वांच्या नजरा असतील. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूमध्ये सिंगल किंवा डबल चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल दाखली टीमला तर हा चेंडू निर्धाव फेकण्याचा निश्चय करावा लागणार आहे निर्भय मडवी या गोलंदाजाला. 2 चेंडू 7 धावसंख्येचं समीकरण. अपटी बार चेंडू. उंची जास्त स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. ताकदीचा अभाव फलंदाज बाद.
तर उद्या मात्र बोनिवलीला बैलगाड्या शर्यतांच्या बिनजोडचा अड्डा त्यानंतर रेडगरमध्ये बिनजोडचा अड्डा, पण तो सूरज पाटील जाऊ शकणार नाही. कारण फक्त सध्या जोपर्यंत मॅचेस संपत नाही तोपर्यंत सूरज पाटील पूर्णपणे लॉक आहेत. एक चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. एखादा सुंदर फटका या ठिकाणी, परंतु तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मागील बॉलवरती जीपेश घरतला शॉर्ट पिच लाईनचा चेंडूमध्ये षटकार लगावता आला नाही आणि इथे मात्र परास्त व्हावं लागतंय दाखली टीमला. आणि परंतु सुंदर फलंदाजी केली आणि नारपोली संघाने विजय संपादन केले. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयेंद्र